मित्रांनो, एक असा देश जो कधी जगाचा केंद्रबिंदू होता, आज फक्त राखेचा ढीग का बनला? ही गोष्ट आहे इराकची आणि एका वादग्रस्त नेत्याची, सद्दाम हुसेन यांची, ज्याला कधी अमेरिकेनेच उभं केलं आणि शेवटी त्यालाच संपवलं. 100 वर्षांपूर्वीचा इराक म्हणजे प्राचीन मेसोपोटॅमिया. पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन एम्पायर कोसळलं आणि इराक ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. 1932 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, पण लोकशाही नव्हती. 1958 मध्ये लष्करी बंड झालं आणि इथूनच संघर्ष सुरू झाला. यानंतर सत्तेत येतो एक कठोर नेता, सद्दाम हुसेन. 1979 मध्ये त्याने सत्ता घेतली आणि विरोधकांवर कठोर कारवाई करून स्वतःची भीती निर्माण केली. 1980 ते 1988 इराक आणि इराणमध्ये भीषण युद्ध. 8 वर्ष चाललेल्या या युद्धात सुमारे 20 लाख लोकांचा मृत्यू झाला. 1990 मध्ये सद्दामने कुवेतवर हल्ला केला आणि इथे एंट्री झाली अमेरिकेची. ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म सुरू झालं आणि इराकला मोठा फटका बसला. 2003 मध्ये अमेरिका पुन्हा इराकवर हल्ला करते. कारण सांगितलं, केमिकल वेपन्स. पण एकही पुरावा सापडला नाही. सद्दामला पकडलं गेलं आणि 30 डिसेंबर 2006 रोजी त्याला फाशी देण्यात आली. या युद्धांमुळे लाखो लोक मारले गेले, कोट्यावधी लोक बेघर झाले आणि एक संपन्न देश उद्ध्वस्त झाला. आजही प्रश्न तोच आहे, हा न्याय होता की एक मोठा राजकीय खेळ? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद.